नमस्कार. दुर्योधनाला मद्रनरेश शल्यांच्या एका शक्तीची जाणीव झाली आहे आणि ती शक्ती म्हणजे त्यांच्या अंगात असलेल्या असुरी शक्तीची. त्या शक्तीच्या समोर जो कोणी जाईल त्याचा प्रभाव कमी होईल आणि मद्रनरेश शल्यांचा प्रभाव वाढू लागेल. हेच गुण दुर्योधनाने बघितलेत आणि शल्यांच्यावर सरसेनापती पदाची वस्त्र नाईलाजाने दिली. निघाले शल्य युद्धभूमीवरती आपल्याच भाच्यावरती तुटून पडायला. जशी या शक्तीची जाणीव दुर्योधनाला होती, शल्याला होती, तशी ती जाणीव युधिष्ठिराला पण होती आणि कृष्णाला पण होती. बघा, संताप, सूड, राग, द्वेष हा जेव्हा आपल्या पराभवाचं कारण ठरू शकतो तेव्हा तिथे असला पाहिजे तो विवेक. आता इथे विवेकाने काम करावं लागतं. सद विवेक, सद काय असद काय याचा विवेक असलेली बुद्धी. त्यामुळं नुसती शक्ती असून चालत नाही, नुसती युक्ती असून चालत नाही, तिथे विवेक असावा लागतो. विवेक असावा लागतो. स्वामी विवेकानंदांची ती कथा तुम्हाला ठाऊक आहे. विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना विचारलं की देवी तुम्हाला प्रसन्न होते का, तुम्ही तिला काही मागू शकता का. तेव्हा परमहंस म्हणाले, हो होते, तुलाही दिसेल आणि तुलाही मागता येईल. ते गेले, देवीच्या समोर उभे राहिले. देवी साक्षात समोर आली आणि विवेकानंदांनी देवी समोर हात जोडून दान मागितलं. माते, ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. परमहंसांनी पुन्हा पाठवलं. अरे म्हणाले, मागायचं ते राहिलंच, तुला तर काय धन दे, ऐश्वर्य दे म्हणायचं होतं ना, जा माग. ते गेले, पुन्हा तेच 3 वेळेला असं घडलं. आणि मग परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं, नरेंद्रा, देव दिसला, तो समोर आला की ज्ञान आणि ज्ञान, विवेक आणि वैराग्य मागावं आणि तेच मिळतं. इथे तर देव पांडवांच्या सोबत होता, ज्ञानही देत होता गीता सांगून, विवेकही देत होता आणि गीतेतून वैराग्यही देत होता. हे आपलं काही नाही, नाती गोती सगळी संबंध ऐश्वर्य काय नाही, ज्ञान, विवेक आणि वैराग्य. पांडवांच्याकडं भगवंतांनी ज्ञान, विवेक आणि वैराग्य या गोष्टी दिलेल्या असल्यामुळे वैराग्य मूर्ती झालेला युधिष्ठिर मामाच्या विरोधात लढायला तयार होता. त्याच्याकडे विवेक होता, मामासोबत कसं लढलं पाहिजे हेही माहीत होतं. आणि युधिष्ठिराने एक निर्णय घेतलाय. तो निर्णय काय, कितीही मद्रनरेश शल्य अंगावर चालून आले तरीही आपण त्यांना विनम्रपणे विरोध करायचा. विनम्रपणे विरोध करायचा, चिडायचं नाही, रागवायचं नाही. आता समजा एक माणूस तुमच्या अंगावर प्रचंड शिव्या द्यायला आलाय आणि तुम्ही त्याला नको न बोलू दादा, का रागावलास असा उगाच, असा म्हणजे तो जास्त चिडतो. हे काय लावलंय म्हणतो. आणि जो जितका जास्त चिडेल ना तितकं त्याच्या बळाचं अधःपतन होत असतं. बुद्धी जाते, शक्ती जाते, सगळंच जातं. आणि हा शांतपणे त्याला विरोध करतोय, त्यामुळे याची बुद्धी गेलेली नसते, शक्ती कायम असते, युक्ती ही कायम असते. मी उचकावतोय, मी भांडणाला उद्युक्त करतोय, पण हा माझ्यासोबत भांडायलाच तयार नाही, हे जेव्हा कळतं ना तेव्हा समोरचा माणूस अधिक चिडत असतो आणि त्या चिडलेल्या विषयातच तो चुका करत असतो. युधिष्ठिरही शांतपणे मद्रनरेशाच्या समोर उभा आहे, चिडत नाहीये. त्यामुळं त्याची असुरी शक्ती देखील ऍक्टिव्हेट होत नाहीये. उलट खूप नम्रपणा त्या असुरी शक्तीला मारक ठरतोय. तो क्षीण 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 होत चालली आहे. जी असुरी शक्ती इंडोनेशियाच्या कथेप्रमाणे असेल की नसेल माहित नाही, पण याच्यात मात्र त्याचं बळ चाललंय. अरे काय मी बोलतोय, मी ललकारतोय, हा किरकोळ विरोध करतोय, मला सगळंच काय लक्षातच देत नाहीये.
आणि ज्या क्षणी तो आपल्या टप्प्यात आलाय ना शल्य, त्या क्षणी युधिष्ठिराने आपला भाला उचललाय आणि शल्याच्या वर्मी घाव घातलाय. शल्य तिथेच संपलाय. पहिल्याच दिवशी सरसेनापती पदाची वस्त्र मिळाल्याच्या त्याच दिवशी संपला. बघा कसं मारायचं असतं. युधिष्ठिराच्या समोरचा पेच शल्याला संपविण्याचा नव्हता, अजिबात नव्हता. युधिष्ठिराच्या समोरचा पेच होता शल्याला आपण मारल्यावर आपल्या 2 लहान भावांना काय सांगायचं. कारण नकुल सहदेव माद्रीची मुलं, आईनं तर यांचा सांभाळ करायला सांगितलाय. बिना आईची लेकरं, आपल्या आईने त्याला आई नसल्याची जाणीव होऊ दिलेली नाहीये. अशा वेळी समोर असलेल्या मामाच्या मृत्यूचं दुःख ते पचवतील का आणि ते कोणाला जबाबदार धरतील. बघा मानवी भावना कशा असतात. मारायचंय शत्रूला, परिणाम आपल्या कुटुंबावर होणार आहे आणि तो होऊ नये यासाठी काय समजून सांगायचंय. एक भाऊ हा विचार करतो आणि 2 भाऊ काय विचार करतायत. आपला मामा असून आपल्या विरोधात आला, त्यांनी आपल्या भावनांचा विचार नाही केला, आपल्यावर चाल करायला आला होता. आपल्या मामाची चाल आपल्या भावानी आपल्या अंगावर घेतली आहे आणि त्या स्वाभिमान परत मिळवण्यासाठी तो लढतोय. मामा गेल्याचं दुःख त्याला वाटत नाहीये, पण नकुल सहदेवाच्या मनामध्ये एक भावना मात्र नक्की आहे. या दुर्योधनाच्या मुळे माझा मामा बिघडला आणि त्याला आमच्या विरोधात लढावं लागलं. पुढे जेव्हा मद्रनरेश शल्यांचा मृत्यू होतो ना, तेव्हा जरा हा पुढचा विषय आहे खूप, पण आता सांगून टाकतो कारण पुढे कथा मद्रनरेश शल्यांच्याकडे परत येण्याची कमी आहे, म्हणून आत्ताच सांगून टाकतो. जेव्हा शल्यांचा या युद्धभूमीवर मृत्यू होतो तेव्हा मद्र देशाला वारस उरलेला नसतो, कारण याच युद्धामध्ये शल्याच्या पुत्राचा पराभव सुद्धा झालेला आहे. याच युद्धामध्ये शल्याचा पुत्रही गमावलेला आहे. तेव्हा मद्र देशाला वारस उरत नाही, वारस. मग काय करायचं. मग मामाचं राज्य या 2 भाच्यांना मिळतं, नकुल आणि सहदेवांना. म्हणजे युधिष्ठिराचा इकडे राज्याभिषेक होत असताना मद्रनरेश म्हणून नकुल सहदेव काम बघू लागतात. म्हणजे मामाचं राज्य या भाच्यांनाच मिळतं हे लक्षात ठेवा. म्हणजे मद्रनरेश शल्यांचा मृत्यू हा नकुल सहदेवाला त्यांचं राज्य देऊन जातो. आता शल्यांचा मृत्यू झालाय आणि कौरवांच्या सेनेचा शेवटचा सरसेनापती गमावला गेला. आता काय करायचं हा प्रश्न आहे. या मृत्यूनंतर शकुनीच्या डोक्यामध्ये वेगळीच कल्पना येते. शकुनी साधा विचार करत नाही, कधी जरा वेगळाच विचार करत असतो. तो विचार करतो की हे सगळे इकडे लढतायत समोरच्या बाजूला, आपण एक आगाऊपणा केला तर आपण जाऊया मागच्या बाजूने आणि करूया हल्ला आणि जेवढे मारता येतील तेवढे मारूया. शकुनीचा हा विचार चालूच आहे. काय करतोय आणि काय होतंय ते बघूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.